आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस. या विशेष दिनानिमित्ताने सकाळ माध्यम समूह निर्मित वैभव महाराष्ट्राचे मालिकेत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेत आपण महाराष्ट्राला वैभवशाली बनवण्यात योगदान देणाऱ्या संतांपासून उद्योगशाली महाराष्ट्र घडवणाऱ्या उद्योजकांपर्यंतची ओळख करून घेणार आहोत. त्यांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत. पहिल्या भागात आपण ओळख करून घेणार आहोत त्या संत परंपरेची, त्या वारकरी परंपरेची, जिच्या कणाकणात भक्ती, समता आणि मानवता आहे. जिथे वारकरी परंपरेतून माणुसकीचा धडा दिला जातो. ज्ञान, भक्ती आणि समाज सुधारणेचा संगम घडवणारी ही संत परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा कणा आहे. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्राच्या या वैभवशाली संत परंपरेबद्दल. धन्य ते संतांचे चरण, जेने पावन त्रिभुवन तयांची या संगती. जो जो आला तो तो मुक्ती, काय सांगो त्यांचे गुण, जेने नामे पावन. तुका म्हणे त्यांच्या पाया, मीही आलो लव्वाया. महाराष्ट्र, जिथल्या मातीत माणुसकी आणि भक्तीचे संस्कार रुजले आहेत, या भूमीला संतांची भूमी म्हटलं जातं. कारण इथे विठ्ठलाच्या प्रेमात न्हाऊन निघालेला वारकरी आहे. इथे संताच्या शिकवणीचा संस्कार आहे. इथे एक अभेद्य परंपरा आहे. त्यालाच आपण महाराष्ट्र धर्म म्हणतो, ज्याचा पाया या संतांनी रचला आणि वारकऱ्यांच्या रूपाने तो जपला आणि वाढवला. गेल्या 700 ते 800 वर्षांपासून अखंड चालत आलेली वारी ही जगातील एक आगळीवेगळी परंपरा आहे. लाखो लोक शिस्तीत कोणत्याही आमंत्रणाशिवाय पंढरपूरला पायी चालत जातात. हे संघटन कौशल्य आणि भक्तीचे अजोड उदाहरण महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढवते. संतांनी केवळ पोथ्या वाचायला सांगितल्या नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून धर्म शिकवला. संत गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा मंत्र दिला. संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून समाजसुधारणा शिकवली. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृतमधील ज्ञान सर्वसामान्यांच्या भाषेत म्हणजे मराठीत आणलं. त्यांनी शिकवलं की भक्तीसाठी कर्मकांडाची नाही, तर शुद्ध अंतःकरणाची गरज आहे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी म्हणत याचा विस्तार पुढे नेत संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा झेंडा थेट पंजाबपर्यंत फडकवला. स्त्री पुरुषांचा भेद मोडीत काढत संत मुक्ताबाई, संत जनाबाई आणि संत चोखामेळा यांनी समतेचा विचार मांडला. संत एकनाथ महाराजांनी आपल्या आचरणातून शांती आणि भूतदयेची शिकवण दिली. आणि या महान संत परंपरेचा कळस म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. असे म्हणत त्यांनी समाजातील दांभिकतेवर प्रहार केला आणि भक्तीला सामाजिक कर्तव्याची जोड दिली. आज 21व्या शतकातही ही परंपरा वारीतून जिवंत आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारे हे संतांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. संतांची ही शिकवण केवळ पुस्तकात नाही, तर आपल्या रक्तात आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत भिनलेली आहे. म्हणूनच ही संत परंपरा हेच आपल्या महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. आजच्या काळात आपण ज्याला मनाचे शास्त्र म्हणतो आणि ज्याला नैराश्य, चिंता अशी नावं देतो, या मनाच्या निराशेवरचा उपाय हा आपल्याला संतांच्या साहित्यात दिसतो. मनाचे श्लोक असो किंवा तुकोबांचे अभंग असो, हे सर्व आजच्या काळासाठीही तितकेच लागू पडतो. आज जेव्हा आपण पर्यावरण जपाचा संदेश देतो, त्याचेही धडे आपल्याला अभंगातच मिळालेले आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणून त्यांनी झाडे आणि प्राणी हेच आपले नातेवाईक असल्याचे संत तुकोबा सांगतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणून आपल्या शेती कामातच देव शोधला. त्यांनी शेती हा व्यवसाय नसून ती एक साधना आहे असा दृष्टिकोन संत सावता मारी यांनी दिला. चोखामेळा यांनी आपले सफाईचे काम,
गोरा कुंभार यांनी मडकी घडवण्याचे काम आणि नरहरी सोनार यांनी दागिने घडवण्याचे काम करत असतानाच भक्ती केली. संतांनी कधीही काम सोडून देव करा असे सांगितले नाही. उलट प्रत्येकाने आपापला व्यवसाय प्रामाणिकपणे करावा आणि त्यातच देव शोधावा असा विचार आपल्याला दिला. अनेक पाश्चात्य विद्यापीठांमध्ये वारी या विषयावर मानवी व्यवस्थापन आणि समाजशास्त्र या दृष्टिकोनातून PhD केली जाते. संत तुकारामांच्या अभंगांचा अनुवाद अनेक परकीय भाषांमध्ये झाला आहे. त्यांच्या साहित्यातील विश्वबंधुत्व आणि मानवतावाद यामुळे त्यांना जागतिक कवींच्या श्रेणीत स्थान दिले जाते. महाराष्ट्रातील संत परंपरा ही केवळ टाळ मृदंगाची परंपरा नसून ती जीवन जगण्याची कला म्हणजेच आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवणारी एक प्रयोगशाळा आहे. त्यांनी धर्माला देवळाबाहेर काढून माणसाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. संत ज्ञानेश्वर ज्यांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी जगाचा निरोप घेतला, पण आज सुमारे 700 वर्षांनंतरही ज्यांचे विचार कोट्यावधी लोकांच्या मनात जिवंत आहेत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा पाया रचणारे माऊली म्हणजे केवळ एक संत नाही, तर ते ज्ञानाचे साक्षात प्रतीक आहेत. संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 13व्या शतकात झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठणजवळील आपेगाव हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांचे आडनाव कुलकर्णी होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई हे अत्यंत सात्विक विचारांचे होते. ज्ञानेश्वर महाराज हे 4 भावंडांपैकी दुसरे होते. निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही त्यांची भावंड. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतल्यावर पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला होता. त्यामुळे त्या काळातील कर्मठ समाजाने या 4ही भावंडांना वाळीत टाकले होते. या काळात त्यांना खूप सोसावे लागले होते. ज्ञानेश्वर महाराजांचा काळ हा कर्मकांडांचा आणि अंधश्रद्धेचा काळ होता. सामान्यांना धर्माचे ज्ञान घेता येत नव्हते, कारण ते संस्कृतमध्ये बंदिस्त होते. अशा वेळी माऊलींनी अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथांची निर्मिती केली. ज्ञानेश्वरांनी केवळ ग्रंथ लिहिले नाहीत, तर त्यांनी चमत्कार दाखवून समाजाला चकित केले. भिंत चालवणे असो किंवा रेड्यामुखी वेद वदवणे, यामागील मूळ उद्देश अहंकार संपवून सर्वांना ईश्वरी मार्गावर आणणे हाच होता. त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे जे मागणं मागितलं ते म्हणजे पसायदान. विश्वात्मक देवाला सर्वांच्या सुख आणि शांतीसाठी साकडं घालणारं हे पसायदान आजही माणुसकीचं सर्वात मोठं प्रार्थना गीत आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जात पात आणि भेदभाव बाजूला सारून सर्वांवर प्रेम करायला शिकवलं. म्हणूनच त्यांना संपूर्ण जग माऊली म्हणतं. आळंदीला इंद्रायणी नदीच्या काठी त्यांनी जिवंत समाधी घेतली. ज्ञानाचा दिवा लावून त्यांनी अवघ्या जगाला सुखाचा आणि चांगल्या विचारांचा रस्ता दाखवला. संत तुकाराम संतांचे येणे जगाच्या कल्याणा. शरीरे कष्टती उपकारे, तुका म्हणे पर उपकार तोची सार. भूतदया आणि आपुलिया परी. जेव्हा आपण महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर येतात ते देहूचे संत तुकाराम महाराज. साधी राहणी, हातात चिपळ्या आणि मुखात विठ्ठलाचे नाव. तुकोबांनी केवळ विठ्ठलाची भक्तीच केली नाही, तर समाजातील अन्यायाविरुद्ध आवाजही उठवला. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने जगद्गुरू ठरले. संत तुकाराम महाराजांचा जन्म 17व्या शतकात पुणे जिल्ह्यापासून जवळ असलेल्या देहू या गावी इंद्रायणी नदीच्या काठी झाला. त्यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले होतं. त्यांचे घराणे पंढरपूरच्या विठ्ठलाचे परम भक्त होते. ते एका सधन व्यापारी कुटुंबात जन्मले होते. त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या सावकारी आणि वाण्याचे काम चालायचे. सुरुवातीला तुकोबा संसारात रमले होते, पण नंतर पडलेल्या दुष्काळात त्यांना मोठा फटका बसला. व्यापार बुडाला आणि कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे निधन झाले. या दुःखातूनच ते विरक्तीकडे वळले.
आणि त्यांनी लोकांच्या कर्जाच्या वह्या नदीत बुडवून स्वतःला भक्तीत झोकून दिले. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे सामान्य माणसाची गाथा आहे. त्यांच्या अभंगातून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजेच दुःखी लोकांची सेवा करणे हीच खरी ईश्वराची भक्ती आहे. त्यांनी सुमारे 5000हून अधिक अभंगांची रचना केली. त्यांचे अभंग हे मराठी आध्यात्मिक साहित्यातील अनमोल ठेवा आहेत. पण तत्कालीन सनातनी लोकांनी त्यांचे अभंग इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्यास भाग पाडले होते. परंतु असे मानले जाते की त्यांचे अभंग पुन्हा पाण्यावर तरंगले. त्यांच्या शब्दात धार होती पण मनात प्रेम होते. त्यामुळेच त्यांचे विचार आजही घराघरात पोचले आहेत. पाखंडी विचारांवर प्रहार करणारे आणि माणुसकीची नवी व्याख्या मांडणारे तुकोबा आजही महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहेत. भक्ती कशी असावी आणि माणूस म्हणून कसे जगावे याची शिकवण त्यांच्या अभंगातून त्यांनी कायमच दिली. वारकरी संप्रदायानुसार फाल्गुन वद्य द्वितीया, ज्याला तुकाराम बीज म्हणतात, या दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते. संत नामदेव ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, तर त्या पायावर भक्तीचा विस्तार करण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणत महाराष्ट्राची वारी पंजाब पर्यंत नेणारे हे महान संत. संत नामदेवांचा जन्म 13व्या शतकातला हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी या गावी त्यांचा जन्म झाला. ते शिंपी समाजात जन्मले होते. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेटी आणि आईचे नाव गोणाई होते. नामदेव महाराज हे उत्तम कीर्तनकार होते. त्यांनी महाराष्ट्र ओलांडून उत्तर भारतापर्यंत भागवत धर्माचा प्रसार केला. त्यांनी केवळ मराठीतच नाही तर हिंदीतही अनेक पदे लिहिली. अगा ये गऱ्या विठ्ठला, मजलागी तू रे आपुला, तुझविण न मिळे विसावा, धाव घेई गा केशवा, बाप माऊली तू माझी, चिंता वाटे रे तुझी, नामा म्हणे जालो वेडा, पायीन घालुनिया बेडा. नामदेवांची भक्ती केवळ मूर्तीपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी देहात आणि चराचरात देव शोधायला शिकवलं. नामदेव महाराज हे उत्तम संघटक होते. त्यांनी सर्व जाती धर्माच्या संतांना एकत्र केलं आणि वारकरी पंथाची एक मोठी साखळी निर्माण केली. त्यांचं कार्य केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हतं. आयुष्याची 20 पेक्षा जास्त वर्ष त्यांनी उत्तर भारतात घालवली. आजही शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात नामदेव महाराजांची 61 पदे समाविष्ट आहेत. ही महाराष्ट्रासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नामदेवांची अनेक मंदिरे आज पंजाबात पाहावयास मिळतात. पंजाबातील गुरदासपूर जिल्ह्यात घुमान किंवा घोमान गावी असलेले मंदिर प्रसिद्ध आहे. नामदेवांचे शिष्य बोहरदास यांनी हे मंदिर उभारले असे म्हणतात. 80 वर्षांचे वय झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचे त्यांनी ठरविले. आषाढ शुद्ध एकादशी शके 1272 रोजी विठ्ठला पुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके 1272 या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात पायरीवर समाधी घेतली असल्याचा संदर्भ मराठी विश्वकोशात आढळतो, जिला आज आपण नामदेव पायरी म्हणून वंदन करतो. संत एकनाथ, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग, भाव भक्ती पुंडलिक उभा तो जवळी, चंद्रभागा ओघरी, शांती क्षमा एका जनार्दनी, विठ्ठल हा सोपा, जपे जो हा जपा तोची धन्य. संत एकनाथ हे 16व्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर संत, कवी आणि समाजसुधारक होते. संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या वारकरी संप्रदायाचा पाया अधिक भक्कम करण्याचे त्यांनी केले. त्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे एका सधन आणि विद्वान कुटुंबात झाला. त्यांचे गुरु संत जनार्दन स्वामी होते. नाथांनी आपल्या प्रत्येक रचनेच्या शेवटी एका जनार्दनी असा उल्लेख करून गुरूंप्रती आदर व्यक्त केला आहे. संत एकनाथ हे गृहस्थाश्रमी संत होते.
त्यांनी प्रपंच आणि परमार्थ यांचा सुरेख संगम साधला होता. शांतता आणि क्षमाशीलता हा त्यांचा स्थायी भाव होता. एकनाथी भागवत हा त्यांचा सर्वात प्रमुख ग्रंथ असून तो श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर आधारित आहे. रामायणाचे आध्यात्मिक आणि सामाजिक निरूपण करणारा भावार्थ रामायण हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांचे प्रेमाची आणि भक्तीची ओढ दर्शवणारे रुक्मिणी स्वयंवर काव्य अत्यंत लोकप्रिय आहे. लोकशिक्षणासाठी त्यांनी भारुडांचा प्रभावी वापर केला. विंचू चावला, संसार यांसारख्या भारुडांतून त्यांनी मानवी दुर्गुणांवर प्रहार केला. संत एकनाथांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे आचरण. त्यांनी केवळ उपदेश केला नाही तर तो जगून दाखवला. त्यांनी तहानलेल्या गाढवाला गंगेचे पाणी पाजले आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मुलाला कडेवर घेऊन त्याच्या घरी पोहोचवले. त्या काळी हे क्रांतिकारक पाऊल होते. संस्कृत भाषा देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून आली असा परखड प्रश्न विचारून त्यांनी मराठी भाषेचा गौरव केला. संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील आद्य महिला संत आणि योगिनी आहेत. संत ज्ञानेश्वरांची सर्वात धाकटी बहीण असलेल्या मुक्ताबाईंनी आपल्या प्रगल्भ विचारांनी आणि ज्ञानाने तत्कालीन समाजाला आणि खुद्द आपल्या भावंडांनाही मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचा जन्म 13व्या शतकाच्या सुमारास पैठण येथील आपेगाव येथे झाला. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव ही त्यांची मोठी भावंडे होती. या चौघा भावंडांनी मिळून महाराष्ट्रात भक्तीची मोठी लाट निर्माण केली. त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु होते. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार वागविती, कवतुक वाटे सांगता हे मात. विसरले हित आपुल्याला, मुक्ताई म्हणे हित करावेगी, ब्रह्म हे अंगी ओळखावे. या अभंगातून त्या मनुष्याला अहंकाराचा त्याग करून स्वतःमधील ब्रह्म ओळखण्याचा आणि स्वतःचे कल्याण लवकरात लवकर करून घेण्याचा सल्ला त्या देतात. मुक्ताबाईंनी आपल्या अल्प आयुष्यात ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासारख्या महापुरुषांच्या पंक्तीत स्वतःचे स्थान आपल्या कर्तृत्वाने आणि ज्ञानाने निर्माण केले आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, हे कूट अभंग मुक्ताबाईंच्या उच्च आध्यात्मिक स्थितीचे दर्शन घडवतात. मुक्ताबाईंच्या कार्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ताटीचे अभंग. एकदा लोकनिंदेमुळे व्यथित होऊन ज्ञानेश्वरांनी स्वतःला झोपडीत कोंडून घेतले होते आणि ताटी लावून घेतली होती. त्यावेळी अवघ्या 10 ते 12 वर्षांच्या मुक्ताबाईंनी अभंगातून ज्ञानेश्वरांची समजूत काढली. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्हे, संते सुखे व्हावे पाणी. याचा अर्थ असा की जो योगी असतो त्याने लोकांचे अपराध सहन केले पाहिजेत. जरी जग रागाने अग्नीसारखे पेटले तरी संतांनी पाण्यासारखे शीतल होऊन शांतता प्रस्थापित केली पाहिजे. या उपदेशामुळेच ज्ञानेश्वरांनी ताटी उघडली आणि पुढे ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ जगाला दिला. गाथेत मुक्ताईच्या नावावर एकूण 42 अभंग आहेत. त्यात तिने आपला शिष्य चांगदेव याला उद्देशून रचिलेल्या व आता त्याच्या नावावर छापलेल्या 6 अभंगांची भर घालावी लागेल. मुक्ताबाई या 4 भावंडात वयाने सर्वात लहान असल्या तरी त्यांनी समाधी घेतली ती निवृत्तीनाथांच्या पूर्वी. त्यांचे समाधीस्थान खानदेशात तापीच्या काठचे मेहुण हे गाव होय असे नामदेवांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही आत्मचरित्रपर अभंगांवरून मानले जात असल्याचे मराठी विश्वकोशात म्हटले आहे. संत चोखामेळा. संत चोखामेळा हे 14व्या शतकातील वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुरी येथे झाला. ते पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे राहत असत. त्यांचे संपूर्ण कुटुंबच भक्तीत दंग होते. त्यांच्या पत्नी सोयराबाई, बहीण निर्मळा, मेहुणे बंका महार आणि मुलगा कर्ममेळा हे सर्वच अभंग रचना करणारे संत होते.
चोखोबांना मंदिरात प्रवेश नाकारला जात असे, त्यामुळे ते विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराबाहेर बसून नामस्मरण करत. त्यांच्या अभंगातून समाजातील विषमतेबद्दलचे दुःख आणि विठ्ठलाप्रती असलेली अथांग ओढ दिसून येते. देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. चोखा म्हणे मज नवल वाटते, विटाळा परते कोण आहे. याचा अर्थ असा की लोक शरीराला विटाळ किंवा अशुद्ध म्हणतात, पण आत्मा तर नेहमीच शुद्ध असतो. या जगात विटाळाशिवाय निर्माण झालेले दुसरे काय आहे, असा परखड सवाल त्यांनी त्या काळी विचारला होता. संत चोखामेळा हे संत नामदेवांचे प्रिय शिष्य होते. नामदेवांनीच त्यांना भक्तीचा मार्ग अधिक प्रशस्त करून दिला. चोखामेळा यांचा मृत्यू अत्यंत दुःखद परिस्थितीत झाला. मंगळवेढा येथे गावकुसाचे काम चालू असताना तो तट कोसळला आणि त्यात गाडले जाऊन चोखोबांचा मृत्यू झाला. संत नामदेवांनी चोखोबांच्या अस्थी आणून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारासमोर त्यांची समाधी बांधली. आजही विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक वारकरी आधी चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेतो आणि मगच मंदिरात प्रवेश करतो. चोखोबांचे अभंग हे केवळ आध्यात्मिक नसून ते सामाजिक दस्तऐवज आहेत. त्यांनी त्यांच्या अभंगातून दांभिकतेवर प्रहार केला. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. याचा अर्थ असा की ऊस कितीही वाकडा असला तरी त्याचा रस वाईट नसतो. तसे शरीर बाह्यतः कसेही असले तरी मन शुद्ध असणे महत्वाचे. यातून त्यांनी वर्णभेदावर टीका केल्याचे दिसून येते. अभिमान नको देवा, मी तर जातीचा हीन, तुझ्या चरणापाशी पालो देह आणि प्राण चोखा. म्हणे विठ्ठला तूच माझा मायबाप, हृदयी धरिला तुझा नामाचा प्रताप. संत चोखामेळा यांनी हे सिद्ध केले की ईश्वर प्राप्तीसाठी उच्च कुळाची नाही तर भाव आणि भक्तीची आवश्यकता असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संत चोखामेळा यांच्या कार्याचा आणि त्यांच्यावरील अन्यायाचा उल्लेख आपल्या साहित्यात आदरपूर्वक केला आहे. संत जनाबाई धरिला पंढरीचा चोर, गळान बांधोनिया दोर, हृदयबंदी खाना केला, आत्त विठ्ठल कोंडीला. संत जनाबाई यांचा हा अभंग आजही महाराष्ट्रातील प्रत्येकाच्याच ओठांवर आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेत असे एक नाव आहे ज्यांनी कामातच देव पाहिला, ज्यांनी विठ्ठलाला केवळ मंदिरात नाही तर घराच्या कामात, दळणकांडणात आणि गोवऱ्या वेचण्यात सोबतीला घेतलं. नामयाची जनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माऊलीने श्रमाची आणि भक्तीची एक नवी व्याख्या जगाला दिली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये जन्मलेल्या जनाबाई लहानपणीच पंढरपूरला आल्या. संत नामदेवांच्या घरात त्या दासी म्हणून राहिल्या, पण तिथे त्यांना दासी म्हणून नाही तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम मिळालं. नामदेवांच्या भक्तीचा वारसा त्यांना लाभला आणि बघता बघता जनी विठ्ठलमय झाली. जनाबाईंची भक्ती इतकी होती की असं म्हटलं जातं, जनीला काम करताना त्रास होऊ नये म्हणून खुद्द विठ्ठल तिची घरकामं करायला धावून यायचा. जनी दरू लागली की विठ्ठल खुंटा धरायचा, जनी गोवऱ्या वेचू लागली की विठ्ठल टोपली धरायचा. जनाबाईंनी आपल्या अभंगातून स्त्रीच्या घरकामातही आध्यात्मिक आनंद कसा मिळवायचा हे जगाला दाखवून दिलं. दरिता कांडिता तुझ गायीन अनंता हा त्यांचा मंत्र आजही कष्टकरी महिलांसाठी मोठी प्रेरणा आहे. संत जनाबाईंनी केवळ भक्ती केली नाही तर साहित्यातून आपल्या भावना प्रभावीपणे मांडल्या. त्यांनी विठ्ठलाला कधी आई मानलं तर कधी आपला सखा. नामदेवांच्या चरणांशी विलीन होणाऱ्या या महान संत कवयित्रीने वारकरी संप्रदायाचा कळस अधिक उजळून टाकला. विठो माझा लेकुर वाळा, संगे लेकुरांचा मेळा, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, जनी म्हणे विठ्ठल ठाई. ही होती महाराष्ट्राच्या संत परंपरेची अद्वितीय गाथा, जी आजही आपल्या विचारांना दिशा देते. भक्ती, समता आणि कर्मयोगाचा संदेश देणारी ही परंपरा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान आहे. या संतांनी दिलेल्या शिकवणीमुळेच महाराष्ट्राची संस्कृती आजही जिवंत आणि समृद्ध आहे.
पुढील भागात आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रम आणि शौर्याची परंपरा. म्हणून नक्की ऐका पुढचा भाग, वैभव शौर्य परंपरेची.